आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज। मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर वाढते अपघात, नागरिकांचा संताप उसळला। स्पीड ब्रेकर, वाहतूक सुरक्षेची उपाययोजना आणि अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप उसळला असून तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अतिक्रमण हटवावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा प्रांताधिकारी मिरज यांना देण्यात आला आहे। नुकत्याच या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका निरपराध महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कर्नाटकसह तालुक्यातून येणारे प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। हॉस्पिटल, महाविद्यालय, इंग्रजी माध्यमांच्या शाळा व रहिवासी वस्त्या एकत्र येत असल्याने हा रस्ता अत्यंत संवेदनशील बनला आहे। या महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा फलक, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक मार्गदर्शक चिन्हे, रस्ते, दिवे यासारख्या मूलभूत सुरक्षा व्यवस्थांचा पूर्ण अभाव असून अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण सतत वाढत आहे। याहून गंभीर बाब म्हणजे रस्त्यालगतचे वाढते अनधिकृत अतिक्रमण, फुटपाथ, रस्त्याच्या कडेने दुकानासमोर केलेली बेकायदेशीर बांधकामे आणि साईडचा अडथळा यामुळे रुग्णवाहिका, पादचारी आणि विद्यार्थी मोठ्या धोक्यात आले आहेत। रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी, अडथळे व अपघातांची शक्यता वाढली आहे। या सर्व समस्यांकडे प्रशासनाने वर्षानुवर्ष डोळेझाक केली असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। या पार्श्वभूमीवर मनोजदादा कांबळे, सागर सावंत, तला शेख, जावेद शरीक मसलत, सागर कांबळे, महादेव हुलवान, नितीन निकाळजे, जॉन कराडे, मौलाभाई कुरणे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपायुक्त सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। याचवेळी नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 7 दिवसात उपाययोजना न झाल्यास तीव्र व मोठ्या लोक आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीस संबंधित विभाग जबाबदार राहील। जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।